थोड़ा घोषणा दो भगवान के नाम से। राजा उदे उदस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय, श्री अम्बा माता की जय, श्री अम्बा माता की जय। जय कोट जय सदानंद साहेब श्री कटराव महाराज की जय। नमस्ते, जय श्री महाकाल। मैं सुहाना किन्नर उर्फ सुहाना शेख, सुहाना सीमा शेख, कोट पिल्लेवार उर्फ, है ना। मैं संभाजीनगर में नागरिकों के साथ में प्रदीप जायसवाल साहब के ऑफिस के सामने रहती हूँ, नारेली बाग पवन चौक में। मेरा एक भव्य मंदिर है छोटा सा, जो हम किन्नरों ने आपस में बनाया है ना। एक छोटा सा मंदिर है, भव्य मंदिर हम किन्नरों ने बनाया है। और ये मंदिर के सहारे से मैं ये जिंदगी काटती हूँ। यहाँ मेरे पास में कुछ 4-5 गाय आप देख सकते हो बाहर, और गले में भी पूछ सकते हो, कोई हाथ से लाके नहीं रखे। ये पहले से मेरे बचपन का शौक है, और वो शौक बहुत बड़ा हुआ है आज। वो गायों के सहारे पे मैं दूध बेचती हूँ, मेरा दूध का पैसा आता है मुझे। और आंध्र प्रदेश के पंगरूल गाय है मेरे के, छोटे छोटे मिनीचर काऊ, वो उसका 1 लाख 1.5 लाख में वो गाय बेचती हूँ मैं, लेन देन करती हूँ गाय का। मेरे घर में बकरियां है, हैदराबादी बकरियां, वो बकरे बोकुड़ 1-1 1.5 लाख रुपए में मेरे बकरे बिकते हैं। वहां से मेरी आवक जावक है। आप छावनी के बाजार में भी पूछ सकते हो। मैं बकरे का व्यवसाय आजकल से नहीं करती, बहुत बरसों से करती हूँ, है ना। और कोरोना काल में मैं पड़े गाँव में रहती थी, जब मैंने मेरे बच्चों को गाय का दूध बेच के या 2-3 जानवर बेच के मैंने मेरे बच्चों को संभाल किया है। और ये झूठा सच्चा कुछ नहीं है, आप पड़े गाँव में भी जाके इंक्वायरी कर सकते हो। हम कितने साल रहे, 20-15 साल पड़े गाँव में, हम सब एकजुट रहते थे। अभी छोटा घर मिलने के खातिर हम यहाँ पे सिर्फ 3 लोग रहते हैं, और बाकी सब बच्चों को अलग अलग घर है, अलग अलग मकान है, किराए से रहते हैं। उनका धंधा पानी व्यवस्थित वो मांगते हैं। बाजार और हट रोड पे मेरे किन्नर मांगते नहीं है। ये सब झूठे बातें है ना, जो मुझे बोलते हैं वेश्या व्यवसाय कराती है किन्नरों से। पहले तो बोलते किन्नर है नहीं, नकली किन्नर जमा करते हैं। बाद में फिर बोलते है वो किन्नर हमारी है। फिर बाद में बोलते 2 गठ है। फिर बोलते डंडे से मैंने मारा है, फिर डंडा बताने से वो गिर गए हैं। ऑब्जेक्शन करने जैसी बात है ना, मुद्दे की बात है। बोले डंडा बताई जब मैं गिर गई। एक जन बोलता डंडा से मार के तोड़ी। अरे आपके कोई प्रूफ है तो दो ना। जब मैंने इतना काम करी हूँ, मैंने इतना गलत सलत काम करी, तो उस वक्त तुम कहते मैं कहती इसका फुटेज होंगे, तुम्हारे पुरावे होंगे तो दो, नहीं तो मेरे से पुरावे लो। मेरे घर में सीसीटीवी कैमरे हैं, आधी रात को प्रशासन चेक कर सकता। मैं कोई चोरी छिनारी करती नहीं हूँ, है ना। 2 रुपए तुम भी टाली बजा के मांगते, 2 रुपए टाली बजा के मेरे किन्नर मांगते। मैं तो घर में रहती हूँ, मैं मांगने नहीं जाती। साल में 1 बार होली दिवाली में मांगती हूँ। आप सोनार गली में भी पूछ सकते हो, मेरे किससे किरकिरी नहीं है। मेरे जजमान जीते रहे, मेरे सोनारा जीते रहे, उनके बच्चे जीते रहे, उनके फैमिली के साथ में, उनके अच्छे बुरे के साथ में मेरे फोटो है। महालक्ष्मी के टाइम को मैं महालक्ष्मी में भी बिठाती हूँ, वो लोग भी बिठाते, सोनार लोग मुझे बुलाते हल्दी कुमकुम में। मैं घर जाती हूँ, आती हूँ उनके, ये गांजा बेचना या अच्छा बुरा करना, ये फालतू व्यवसाय करना, ये मेरे को मानसिक संतुलन दे रहे। आज 4 दिन से मैं भूखी प्यासी घर में हूँ, ये फालतू बातों से। और ये झूठे सच्चे कंप्लेंट आई है मुझे ना मंगने खाने के ऊपर से 2 साल 3 साल या ऐसे 4-5 साल से चलते आया है ना। और ये झूठे कंप्लेंट करते रहे। मैं दूसरे पार्टी में जाके बैठी हूँ, तो उधर हो गया मर्डर, वो पार्टी हो गई फूट गई, हम हो गए टूट गए। तो ये हमारे को तोड़ना चाहते हैं। हाँ माँ, हमारे से गलती हो गई है, हम गलती मानते हैं, हम वो पार्टी में जाके बैठे। हम आपके अंडर में काम करना आपको बोलते हो तो करने को राजी है, पर ऐसा दबाव मत डालो मेरे गंदे आपे मत फैलाओ कुछ भी कि मैं ये करती मैं वो करती। मेरे घर में भी माँ बहन है, मैं को भी समाज में रहती हूँ। मैं जायसवाल साहब के ऑफिस के सामने पवन चौक नारेली बाग में रहती हूँ। यहाँ पे आमदार खासदार सब है, यहाँ पे नगर सेवक है, यहाँ पे मोहल्ले में भी पूछ सकते हैं धंधा व्यवसाय होता तो मुझे निकाल देते थे। यहाँ पे रेड गिरती थी, ऐसा कभी हुआ है क्या आज तक? यहाँ आप पूछ सकते हो। ये सब गलत काम मैं करती नहीं हूँ साहब। मेरा एक छोटा ढोलक है, उसमें हम किन्ने बधाई को बुलाया हंसी खुशी में तो हम जाते, किसने नहीं बुलाया तो हम कहीं बलजबरी नहीं जाते। और मेरा कोई वीडियो बता दो ना, कहीं मैं रोड पे मांगती हूँ या टोल पे मांगती हूँ, मेरा कोई वीडियो तो होगा। हाँ वीडियो होगा मेरा, मैं होली दिवाली का नाच गाने का, तो नाच गाने के 2 रुपए हम इज्जत का लेते हैं।
ऐसा जोर जबरदस्ती का नहीं लेते साहब। ये वाद विवाद मिटाने के लिए मध्यस्थी को कुछ करना चाह रहे हैं क्या आप? तो मध्यस्थी में ये वाद मिटना चाहिए। हाँ, हम मानते हैं हमारे से गलती हुई, हम किसके बहकावे में चले गए, सब गए थे, मैं अकेली नहीं गई थी, बहुत कुछ किन्नर गए थे, उनको उनके गुरुओं ने अपना लिए। अब मुझे अपनाना है नहीं अपना है आपके हाथ में माँ जी, पर मेरी जिंदगी खराब मत करो और मेरे बच्चों की भी मत खराब करो। आप पुलिस स्टेशन गए, आप कंप्लेन करें, पुलिस कंप्लेंट करी है हमने और प्रशासन को कमिश्नर साहब को हमने निवेदन दिया है। ये देखो निवेदन है, ये भीम शक्ति की मैडम है, उन्होंने हमारे को बहुत कोऑपरेट किया, उनको भी बाहर से लोड आ रहे, दबाव आ रहे, फिर भी उन्होंने हमारे को सहायता दी है। वो माँ बहन के जैसी हमारी है, हम उनका साथ कभी नहीं छोड़ेंगे। और दूसरा निवेदन साहब को हमने ये भी दिया है हमारे को क्या क्या प्रॉब्लम है। साहब ने बोले बाहर गाँव के किन्नर आ रहे हैं, यहाँ ऐसा कर रहे हैं, हम उस पर कार्रवाई करेंगे। साहब ने ऐसा हमारे को दिलासा दिया है। और दूसरी बात है ना, हम बाहर गाँव में जाके किसके दबाव कर रहे हैं, हम कोई बाहर तो नहीं, हम यहाँ पैदा हुए, हमारे बचपन यहाँ गए, हमारी गली में पूछ सकते हो, मोहल्ले में जाके घर घर पूछ सकते हो। कोई बाहर से लाके खड़ा करेंगे, पैसे देके खड़ा करेंगे, इसको महत्व नहीं है। तुम घर घर जाके गली में पूछ सकते हो, मैं बचपन से ऐसी हूँ। कोई 2 बच्चे की बाप होके, कोई माँ बहन को ऐसा गलत सलत बोल के शादी करके किन्नर नहीं बनी हूँ, मैं बचपन से ही ऐसी। मेरे मोहल्ले में पूछ सकते हो। ये सब जो आरोप लगाया मेरे पे सब झूठा है। मैं तुम्हारी हो, तुम मेरे हो, कुछ बात से आपस का वाद है तो आप मिटा लो माँ, बस बाकी कुछ नहीं बोलना चाहूंगी। समझ में मेरे ये जो लोग तकरार दिए उनका नाम क्या है? ये तकरार दी हूँ मैंने, जिसके नाम है जो मेरे खिलाफ, ये सब कुछ समाज को मालूम है। मैं मेरे मुंह से बोल के, मुझे बढ़ाना नहीं है, मेरे किन्नरों का पेट भरना है और मुझे भी पेट भरना है ना। सबको गले छाती लगाए, आप बड़े हो माँ, आप बड़प्पन से हम हर बात मानेंगे तुम्हारी, हमारे को तुम नजदीक कर लो, हम तुम्हारे में राजी है, पर हमारे साथ में कोई ऐसा अन्याय मत करो नजदीक करने के बाद। समाज के हम भी तुम्हारे से 2 महीने से हम पराई चटाई में जाके बैठे, पराई जुड़म जाके बैठे, तो हमारे को इतना नाइंसाफी मत करो। हम तुम्हारे च रहेंगे। तुम कितना भी झुड़को, कितना भी ये करो, हम गलत काम नहीं करते, ये काम करे भी नहीं और करेंगे भी नहीं। गलत मत बोलो। संभाजी नगर खुद जानता है मैं आखड़ की पूजा निकालती हूँ, परमिशन है मेरे कने, परमिशन के थ्रू मैं पूजा निकालती हूँ, अच्छा बुरा करती हूँ, है ना। माता की पूजा, 1.5 कुंटल की दाल भट्टी का प्रोग्राम करती हूँ, समाज को खिलाती हूँ, पिलाती हूँ, ऐसा कुछ नहीं। और ये बच्चे लोग जो साल में एक बार 1000 रुपए देके पैसे जमा करके हम पूजा निकालते हैं, है ना बेटा। किसकी जोर जबरदस्ती करती हूँ मैं? किसकी जोर जबरदस्ती नहीं है। और वो बोल रहे दबाव में आती होंगी तो मैं साइड को चले जाती हूँ बाहर, घंटा 2 घंटे। आप बच्चों से अलग अलग बाइट्स भी ले सकते हो, लेके भी ले सकते हो, ऐसी कोई बात नहीं। आपका नाम बोलिए। मेरा नाम सुहाना सीमा शेख उर्फ स्वप्निल पोर्ट पिल्लेवार। मैं शिशुवार स्कूल में पढ़ी हूँ, मेरा स्कूल का भी आप निकाल सकते हो। मैं बचपन से ऐसी गुंडागिरी नहीं हूँ। हाँ, मेरे पे जोर डालते हैं, दबाव डालते हैं, सबके स्वभाव सरीके नहीं रहते, स्वभाव है ना, सबके स्वभाव सरीके नहीं रहते, सब अलग अलग रहते स्वभाव। किसका ने 10 रुपए, कोई अमीर है कोई गरीब है, तुम देख के अच्छा बुरा 2 रुपए लो, हम तुम्हारे में रहेंगे, हम नहीं बोलते नहीं। तुम 2 रुपए लो, अच्छा बुरा देखो, उसकी परिस्थिति देख के लो, तुम जोर जबरदस्ती मत करो मालक, हम तुम्हारे ही है, हम तुम्हारे च रहेंगे। तुम कितना भी झिड़कने के बाद में भी हम एक जगह पे रह के हम तुम्हारे पास में नहीं आए तो नहीं सही। कोई तुम्हारे को लगा के देता हूँ तो लगा के दे दो मालक। हमारे कन भी वो बात के प्रूफ है जो हमारे को अलग और तुम्हारे को अलग बोलते हैं, है ना, जो तुम्हारे को अलग और हमारे को अलग बोलते हैं, ये सब झूठ है। मुझे फोन आए हुए, मेरे फोन में रिकॉर्ड होता है हर चीज, मेरे फोन के प्रूफ भी दे सकती हूँ मैं। आमने सामने बैठो माँ, मेरी जहाँ गलती होंगी वहां मुझे 2 बातें सुनाओ, मैं सुनने को राजी। और ये झूठे सच्चे कंप्लेंट आए शहरवासियों ने नहीं करे हुए मेरे पे, मेरे जो झूठे सच्चे कंप्लेंट किन्नरों ने करे, और वो तड़ीपार कोई औरंगाबाद से नहीं कराए थे, मुझे कराए थे। मेरे गुरु मरने के बाद मैं तड़ीपार हुई हूँ। मेरे गुरु इतने साल से क्यों नहीं हुई मैं तड़ीपार, क्यों, क्या बात, क्या प्रॉब्लम है? हाँ, और बाहर गांव के किन्नर आके ये कर रहे हैं। मां, मेरी तुम्हारे से लड़ाई नहीं है, लड़ाई जिससे है शिवाजी नगर के किन्नर थे, उनका मेरा झगड़ा था। उन्होंने तुम्हारे को क्या आके बोले क्या नहीं, हम नहीं मानते, हमारे को नहीं मालूम। हाँ, हम गए थे, तुम्हारा हमारा गिला शिकवा था, वो गिला शिकवा हम माफी मांग रहे, तुम बड़े, बच्चों से गलती होती है। हमने सिर्फ एक ब्रश शब्द निकाल दिया, बेड बाई बोल के, जो बाई नहीं शब्द निकलना था हमने हमारे बड़ों को बोले, वो बात की मैं माफी मांगती हूँ। वो बात से इतना पतंगड़ बढ़ गया है, मुझे माफ कर दो। मैंने कोई गाली गलौज से किससे बात करी नहीं होंगी तो मेरे प्रूफ बताओ, मेरे हर चीज का बताओ। और ये झूठे सच्चे कंप्लेंट कराए थे मेरे, मैंने हर चीज का पेन ड्रॉ, और वो उस वक्त में किधर थी मैं देने को तैयार हूँ। धन्यवाद। तुमच्या संघटनेच्या मार्फत तीव्रपंथी जे भांडव आहे त्यांना तुम्ही सतत मदत करत आहे, हे जे भांडणाचं मूळ कारण काय आहे आणि काय मध्यस्थी करणार तुम्ही याच्यामध्ये?
मजलिसीर असं आहे, जर भीमशक्ती सामाजिक संघटना सगळ्यांना माहिती आहे, चळवळीचे कार्यकर्ते आहे आणि आमचे नेते चंद्रकांतजी हांडरे साहेब सामाजिक न्यायमंत्री, राज्यसभेचे खासदार, त्यांचा आमच्या पाठीशी हात आहे. त्यांनी आम्हाला एवढं सांगितलेलं, भांडणाला निपटणं हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. आम्हाला असं वाटतं की एकजूट सगळ्यांनी यावं, जे किन्नर आहे यांनी एकजूट यावं, एकजुटीने राहावं, अशी माझी सरकारला मागणी आहे. आणि कमिशनर असो, DCP असो, आपलं पोलीस निरीक्षक असो, सिटी पोलीस चौकी असो, मीडियाच्या माध्यमातून त्यांना एक सांगू इच्छित आहे की बाबा आपल्या अवस्था अशी आहे की बाहेरगावचे किन्नर आपल्या औरंगाबादमध्ये येऊ नये. आमची फक्त इथं तेवढी मागणी, याच्यामध्ये हात घालायचा उद्देश माझा हाच होता की बाहेरगावचे किन्नर जर आपल्या इथं जर येत असेल, आपल्या इथं जर आतंक जर फैलत असेल, ते आपलं मीडियाचं काम आहे. एक सोशल वर्कर असल्यानंतर हे माझं एक कर्तव्य आहे. आणि प्रत्येक जे कार्यकर्ते जे त्यांच्याकडे जे गेलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना बस गुड्डी गुरु यांना सपोर्ट करावा, माझी सरकारला एवढंच मागणी आहे. CP असो, DSP असो, कमिशनर असो, या पोलीस निरीक्षक असो, त्यांना यांना माझी एवढी नम्र विनंती आहे. मी प्रियंका दाबडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेची शहराध्यक्ष, महिला आघाडी. बरं, याच्यामध्ये गुड्डू गुरूंना जीव मारण्याचे धमके पण आलेले आहे, काय सांगा? जीव मारण्यात धमकी आहे बघा, धमक्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक असतो. गुड्डी गुरुच्या मागे एवढे आम जनताचा सपोर्ट आहे, त्यांच्या मागे किन्नरचा असो, त्यांच्या मागे आम जनतेचा सपोर्ट असल्यामुळे त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि प्रियंका दाबडे तुम्हाला हे आव्हान करते, जे कोणी इथं येईल तर त्याला प्रतिबंधित कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर आरोप आहे अवैध धंदे ते करतात म्हणून. अवैध धंदे ते तसं करतात. 3 दिवस झाले मी मॅडमच्या पाठीमागे आहे. गुड्डी गुरु यांच्या यांच्या संघटनेमध्ये मी बसलेली आहे. तर मला एवढं कळत आहे की जसं पण मी 3 दिवसापासून यांचे जे नेचर जे बघते, तर माझ्या दिमागात तेवढं चाललेलं, यांची काही काय म्हणतात बेकायदेशीर काम वगैरे काही नाही आहे. आणि त्यांचे जे किन्नर आहेत तर त्यांचे जे सहकारी आहेत एकदम सुशिक्षित आहे. आणि बाकीच्या किन्नरपेक्षा त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे. कारण की एक लेडीज असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की कारण की बाईला टाइम लागत नाही की दुसऱ्यांची जर परिस्थिती जर असली ते बघण्यासाठी बाईला टाइम लागत नाही. कारण याला 3 दिवसापासून मी ऑब्झर्व करते आणि यांचे काही जे समस्या आहे ते माझ्यापर्यंत त्या कुठं जात नाही आणि त्या माझ्याशी सलामशवर करून या गोष्टी करतायत. तर मला सगळ्याच्या किन्नरांना जे सांगायचं आहे की बाबा तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे बरी जाताय त्या गोष्टी तुम्ही करू नका. जिथं तुम्हाला सपोर्ट भेटतोय, जिथं तुमच्या पाठीशी तुम्हाला हात बसतोय, तुम्ही तिच्या मागे जा. अशा पळत्याच्या मागे पळू नका. गुड्डी गुरी एक अशी व्यक्ती आहे, ते स्टुडंट असो, एक ती घरची बाई असो, एक ती लेडीज असो, एक मुलगा असो, ही त्यांच्या मागे जाणारी धावून येणारी व्यक्ती आहे. मला सगळ्यांना हीच मागणी आहे की तिच्या मागे राहा, एकजुटीनं राहा, तिला तिच्याशी संपर्क करा. आणि हे फेक अफवा आहे ती, हे जे लिगल जे अनलिगल जे धंदे करते आहे, मी 3 दिवस झाले याच्या वस्तीत राहते मी. तर मला असं काही आढळले नाही. चुकीच्या गोष्टीवरती जाऊ नका. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव प्रियंका दाबडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेची शहराध्यक्ष. नमस्ते, मी औरंगाबादची निकिता. माझं नाव निकिता त्रिभुवन आहे. मी प्रॉपर औरंगाबादची आहे. मी माझ्या गुरुसोबत राहते. या सगळ्या खोट्या कंप्लेंटी हे करताय, पहिले त्याची तपास करा, कोण खरं आहे कोण खोटं आहे, नंतर ऑब्जेक्शन उचला. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि कंप्लेंट म्हणतं का 20-30 कंप्लेंट आहे, या सगळ्या खोट्या नाट्या कंप्लेंट करून हे सगळं यांनी पुढं प्रयत्न केलेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला न्याय भेटावं बस. अलग अलग करना बोल. हे बघा, आम्ही लहानचे मोठे झालेले आमच्या गुरुजवळ. कोणी जबरदस्ती करू नाही शकत. आमचे गुरु आम्हाला जबरदस्ती नाही करत. आम्ही स्वतःहून आमच्या गुरुपाशी आम्ही राहतो. हे बघा आमचे लहानपणाचे प्रूफ. हे बघा, नाही तर खोटं वाटत असं बघून घ्या तुम्ही. सगळे बघा आमचे लहानपणाचे. आज आम्हाला गुरुपाशी राहून 15-15 वर्ष होत आहे. नाही, आई बापा सारखं आम्हाला सांभाळता. मी तर अनपड आहे, मला काही वाचता लिहिता नाही. पण ती सँडी किन्नर आहे का, तिला सगळं वाचवलं लिहिलं, तिला पोलीस भरतीमध्ये तिला आम्ही सपोर्ट केला. त्यांना आम्हाला कधी आतंक केला असता तर आम्ही राहिलो नसतो. त्यांचा काहीच आम्हाला आतंक नाही. आम्ही प्रॉपर आम्ही इथलचेच औरंगाबादचे लेकर बाळ. तुमच्या गुरुवर जे आरोप होत आहे, ड्रग्सचा धंदा करत आहे, त्यांच्यावर तक्रारी केलेल्या आहे पोलीस स्टेशन मध्ये. सगळ्या खोट्या नाट्या तक्रारी त्या. हे मागण्या खाण्यासाठी सगळे ते म्हणता औरंगाबादून आम्ही घाण साफ करायला आलो. आम्ही औरंगाबादचे लेकर बाळ, आम्ही कुठं जायचं, या सगळ्या खोट्या नाट्य कंप्लेंट करताय. प्रॉपर आमची ग्रुप पण औरंगाबादची. ते कुठली तक्रार करणार आहे? ते नाशिक, पुणा, मालेगाव, धुलिया, श्रीरामपूर असं आहे. पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार तुम्ही याच्या माध्यमातून? खऱ्याचं खरंच करावं, सत्याचं सत्यच करावं, माझी हेच मागणी आहे. आणि माझ्या गुरुचं काहीच त्याच्यामध्ये इथले रहिवासी हे सगळं खोटं नाटं यांनी कंप्लेंट केलेलं आहे. बाहेर गावाच्या येऊन यांनी. तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार का या संदर्भात? भेटू नाही तर आम्हाला नाही भेटला ना खूप होऊन जाईल. क्या बोलना क्या करके आम्ही ऑफिस के सामने जाके हमारा आत्मदान तेच करणार आहे. आम्ही आत्मदान करणार. कळलं का? नमस्कार, माझं नाव आहे महेक सुहाना शेख.
मी जे माझ्या गुरुच्या खिलाफ बोलतायत, मी शिवाजीनगरमध्ये होते, शिवाजीनगरच्या ग्रुपमध्ये होते. याच्या आधी मला तिकडं झाले होते 5 वर्ष झाले होते मला तिकडं. तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं का तुझ्याकडं हप्ता नाही द्यायला, मागायला, खायला. ते हप्ता मागत होते, ते करत होते. त्याच्याबद्दल मी इकडं निघून आले, मला त्रास होत होता. त्याच्यामुळं मी इकडं निघून आले. गुड्डी गुरु असे पैसे घेत नाही, ते करत नाही, हप्ता घेत नाही. त्याच्यामुळं मी इकडं निघून आले. तर मग मला इकडं आता इथं गुरुकडं 2 वर्ष झाले आणि मी मागायला जाते, ते करते. माझ्याकडून पैसे नाही घेत गुरु. मी त्यांच्याजवळच राहते. मला काही मारहाण काहीच नाही करत. मला घरात किराणासुद्धा भरायला पैसे नाही मागत, काय नाही. स्वतः करते. लाईट वगैरे, बिल वगैरे जे येतं ते स्वतःच करते. काय नाव गुरुचं? कोणाचं? गुरुचं. माझ्या गुरुचं नाव आहे सुहाना शेख. आणि जे लोक बाहेरगावून येत आहेत माझ्या गुरुवर आरोप लावतायत, नाशिक वगैरे, श्रीरामपूर वगैरे, ते लोक येत आहेत आणि खोटी बातमी देत आहेत माझ्या गुरुच्या बारेमध्ये का ही ड्रग्स विकते आणि गांजाची स्मगलिंग वगैरे हे करते, असं खोटी बातमी देत आहेत. तुमच्या गुरूंना काही धमकी वगैरे आले? हा, माझ्या गुरुला धमकी आली. माझ्या गुरुला सुपारी दिली कोणीतरी, असं म्हणून मारायची धमकी दिली माझ्या गुरुला. हा, जीवित मारायची धमकी दिली त्यांना. नमस्कार, मी अर्चना मोकळे. मला आजपर्यंत माझ्या गुरुनं खूप साथ दिली आणि जे काय मी काम ते करते. मला नवऱ्यानं सोडून दिलेलं आहे, तरी पण माझ्या गुरुचे खूप माझ्यावर हे आहे आणि त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आणि काय सपोर्ट केलं त्यांनी? त्यांना म्हणजे मला म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण राशन पाणी भरून देत होते. अजून त्यांचे खूप उपकार आहेत. धन्यवाद. तुम्ही आता उपजीविका कशी करतात? कसं तुम्हाला सांभाळ कोण करतं तुमचा? नसलं असलं तर माझे गुरु मला बघतात ना. काय नाव तुमच्या गुरुचं? गुड्डी गुरु. उर्फ सुहाना. गुड्डी गुरु उर्फ सुहाना शेख. नमस्ते, मैं स्वाति सुहाना शेख औरंगाबाद में रहती हूँ. मेरे गुरु पे जो भी इन्हें क्या आरोप लगाए जा रहे वो सब झूठे और हम किसके दबाव में नहीं, ना किसके कुछ नहीं. सब हमारे गुरु ने अच्छा करे वाला है हमारे लिए, बुरा किसका सोचते नहीं. नमस्ते. पहले आप कौन से ग्रुप में थे? यही ग्रुप में पहले हम बड़े गाँव को रहते थे, अभी इधर आए रहने को नारेली बाग. तुम्हारे गुरु को जो बदनाम करने का षड्यंत्र रचा गया है, ये मंगने खाने पे से सब कुछ हो रहा है. क्योंकि बाहर गाँव के किन्नर आ रहे, क्योंकि उनको 2 पैसे देना हमने, उसके लिए इतना नहीं क्या रचे वाला है. कोरोना काल में किसने आपकी देखभाल की? हमारे गुरु ने. क्या गरीबों नाम को राशन पानी. क्या नाम तुमका गुरु का तुम्हारे? सुहाना शेख. ठीक. नमस्ते, मी सोनी सुहाना शेख. जे बी आज माझ्या गुरुवर जे बी खोटे आरोप लावलेले, माझे गुरु गांजा व्यक्ती, माझे गुरु हे करते, ते सगळे आरोप गलत आहे. आणि जे बी म्हणताय हिचे चेले हिच्या हाताखाली दबून आहे, आम्ही कोणीच खाली दबून नाहीये. आमची गुरु इतकी चांगली आहे. आमची गुरु आम्हाला प्रत्येक वाईट संघामध्ये सगळ्यांना घेऊन चाललेले आहे. आमच्या गुरुच्या खिलाफ जे बी तुम्ही म्हणते हप्ते घेते हे घेते, आमचे गुरु तसं काही घेत नाही. आमचे गुरु सगळं समाजाला घेऊन चालते. म्हणून आज हे किन्नर माझ्या गुरुला दाबाचा प्रयत्न करते आणि आज जे बी आरोप लावलेले सगळे खोटे माझ्या गुरुवर. कोरोना काळात मध्ये काय काय त्यांनी सपोर्ट केलं? भरपूर आम्हाला राशन पाणी सगळ्या गोष्टीची मदत केलेली गुरुनं. असं आम्हाला कोरोना टाइममध्ये कधी कोणापाशी अशा हात फायलाची गरज नाही पडून दिली आमच्या गुरुनं. प्रत्येक गुरुनं आम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये आदत हे केलेलं आहे. आणि लहानपणापासून गुरुंचा आमचा सांभाळ केला. आम्ही याच्या पहिले पडेगावच्या घरामध्ये राहत होतो. आता इथं नारळी बागला 2 वर्ष गुरुला आलेले राहायला झाले आणि आता सगळे आम्ही वेगवेगळे राहतो. काऊन की गुरुनं आम्हाला जे बी करून दिलेलं आहे सगळं गुरुचंच मेहरबानी आहे आमच्यावर. जे काय आहे आज आम्ही गुरुचीच बदलत आहे. आज औरंगाबाद शहरमध्ये नाही तर आम्हाला इतड्यांना जगून नसतं दिलं. आणि आज इतड्यांचं तेच आज गुरुचं काही बुरा वाईट व्हावा आणि आम्ही त्यांच्या याच्यामध्ये जाऊन हे करावं. फक्त आम्हाला न्याय पाहिजे आणि आमच्या गुरुला न्याय पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे माझं प्रशासन. धन्यवाद. हिंदी है मराठी? मॅडम का आज ऐका ना, आज इकडे बघा, आज तुमच्या संघटनेत सर्वच पदाधिकारी आणि तुम्ही उपस्थित आहे इथं. आणि या उपस्थित राहण्याचं काय कारण आहे नेमकं? या उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे ऍक्च्युली असं झाले की जे ट्रान्सजेंडर लोक येते आमच्या गुरुवरती असे आरोप लावताय की स्मगलिंग करते, ड्रग्स वाईट वगैरे काही ऑब्जेक्शन वेश वगैरे, हे गलत आहे ऍक्च्युली. जर ते माझ्यासारख्या गरीब अनाथ किन्नर मी असून ते मला ऍक्सेप्ट करून त्यांचं माझा सांभाळ करू शकते आणि मला एज्युकेशनसाठी सपोर्ट करू शकते चांगल्या कामामध्ये,
तर याच्या पुढे काही जास्त नाही होऊ शकत. तुम्हाला काय काय मदत केली तुमच्या गुरुने आतापर्यंत? तर विषय आहे की लोकांना कोणाला असं वाटतं की आमचं सामा करतं की हे हप्ते घेत असन आमच्याकडनं किंवा वाईट वळण लावत असन की एज्युकेटेड असल्यामुळे की असं मी पण राहते लहानपणापासून असं कधी बघितलं पण नाही आणि असं काही अंदाजा पण नाही आणि काही बोलू पण नाही शकत वाईट विषयाबद्दल. कारण की जे करते ते आमच्यासाठी आणि आमच्या कम्युनिटीसाठी हमेशा ते करतच असतात आणि करतच राहणार आणि आम्हाला एवढा विश्वास आहे त्यांच्यावरती करतच आहे ते आमच्यासाठी काही ना काही जीवनामध्ये आम्हाला पुढं. त्यांच्यावर जे आरोप करत आहे लोक, कोण लोक आहे ते म्हणजे ट्रान्सजेंडरचा समाज आहे असा व्यतिरिक्त नाही. जर ऑपोजिट पार्टी असती किंवा पब्लिसिटी असती तो विचार करण्यासारखा विषय असता. पण हे ट्रान्सजेंडर लोकांचं आपसामध्ये मॅटर आहे आणि त्यांच्या मागण्यामुळं आणि त्यांच्यामध्ये हा विषय होत आहे. किंवा समजा इतर समाजानं अदर लोकांना कम्पेअर केली असती, आजूबाजूनं कम्पेअर केली असती, इथं व्याच्या चालतं, हे असे करते तसे करते, ते इथं राहून पण दिलं नसतं खरं म्हणलं तर कोणी. आणि आम्ही सर्वजण प्रॉपरचे आहोत आणि इथं आमचं मंदिर पण बांधलेले. नेमकं भांडणं काय तुमचे? म्हणणं काय तुमचं? काय करा मग तुम्ही आता एक जागेवर आलेला आहे आणि तुमचे जे गुरु आहे त्यांच्या विरोधात कोण षडयंत्र रचले, त्यांना कोण बदनाम करण्याचं कारण याच्या मागे? तर हे जे कोमल गुरु म्हणून हे धन्नो शिवाजीनगरची यांचं षडयंत्र होले. कारण की ऑपोजिट पार्टीला आपल्या संभाजीनगरमध्ये आणणं, यांच्या विरोधामध्ये जाणं, मोठं काही पण आरोप लावणं हे चुकीचं आहे. बरं ठीक आहे, तुमचं काही असं गैरसमाज वगैरे तुम्ही साक्षात या, भेटा, बोला, काही तुमचं डिस्कस करा. अशी मीडिया आणि अशी पब्लिसिटी नका करू. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव सानिया शेख. लगाई गई यहाँ पे आपके गुरु के पास, उनको बदनाम करने का षड्यंत्र रचा जा रहा है, ऐसा आरोप उनके ऊपर हो रहा है, क्या कहेंगे इस पर? माझे गुरु काय गुंडा नाही आहे, माझे गुरु काय गांजा घेत नाही आहे, माझे गुरु काय असं धंदा हे करायला येत नाही आम्हाला. आम्ही टोलवर मागतो, आम्ही देवदेव करतो, जागरण गोंधळ करतो. आमचे गुरु कधीच आडवीत नाही आम्हाला, कधी पैसा घेत नाही, कधी आम्ही त्यांना रुपया दिला नाही. आता लोक आम्ही गरीब आहेत, आम्हाला गरिबीमुळे सांभाळून घेते आमचे गुरु, आमच्यासाठी खूप चांगली आहे. आपलं नाव? माझं नाव सोनाली शेख.